अनु तुम्ही काय बोलता, तुम्हाला कळतंय का? हा? आणि हे सगळं नीट प्लॅन होईल ना? नाहीतर कळलं तुझ्यासोबत आणि हिच्यासोबत माझा तिसरा नंबर जेलमध्ये. असं काही एक होणार नाही आणि तू किती काळजी करतेस आणि ती किरकिर करू नको, कळलं ना? अगं किरकिर कुठे करते ग? मी ठरवलंय ना, सगळं तसंच अगदी नीट होणार आहे. मी असा काही नेम धरलेला आहे ना का त्या कमळीचा गेम करणार म्हणजे करणार बस. ए बाई, तुझ्या नेमचाच नेम नाहीये मला, कळलं? तुझ्यावर विश्वास आहे माझा, पण तुझ्या नेमवर अजिबात नाही. माझा नेम आणि मी सारखंच असतं, एकदम अरे यार चुप परफेक्ट. बसा. काय चाललंय? हा काय प्लीज शट अप. नेम नेम फेम फेम गप्प बसा. ते काय सिच्युएशन आणि काय बोलताय तुम्ही? आणि ग्रॅनियाची तुला काही वाटतं की नाही? हा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? इथे मला इतकं टेन्शन आहे, स्ट्रेस आहे. ती कमळी येते नाही येते, कुठे जाऊन बसलीये, फोन लागत नाही, रिश्ता काहीच होत नाहीये. तर तेवढं काळजी करण्यासारखं काय? गेली असेल कुठेतरी फिरायला. म्हणजे असं आहे ना की परमेश्वराच्या घरी जाण्याच्या आधी शेवटची काहीतरी इच्छा असते, त्याप्रमाणे तिला जग फिरावं असं वाटत असेल म्हणून फिरत असेल. फिरू दे, फिरू दे तिला. जे काही ठरवलंय त्याप्रमाणेच होणार. तिचा गेम वाजणार म्हणजे वाजणार, कळलं? याई गप्प बस ग. काय त्याच्यात? आणि तुला माहितीये माझ्यासाठी या असल्या गोष्टी म्हणजे काही नवीन नाहीये. असे प्रत्येक जणांचे असे मोडदे पाडलेले आहेत, कळलं? आणि त्यातून ही कमळी म्हणजे तर असा डाव्या हाताचा मळ आहे, कळलं? सहज करणार आहे मी, सहज. काळजी करू नकोस तू. डाव्या हाताच्या मळाला असं फेकायला ती यायला तर पाहिजे ना घरी. फोन लागत नाहीये यार. एक सेकंड. रिशचा फोन लागत नाही, पण मी प्राजूला तर कॉल करू शकते ना. हॅलो प्राजू, ऐक ना. रिश आहे का तुझ्यासोबत? ओके ओके. कमळी आणि ऋषी सोबत आहे आणि कमळीला बंड्याचा कॉल आलेला. बंड्याचा कॉल का साठी आला असेल? मी आलेच. अरे ए बाळा, ए अब कुठे जा? जा बघ जा. चल. अगं